1 ऑगस्ट आहे आणि 1 ऑगस्ट निमित्त पुण्यामध्ये जे काही सारसबागचा एरिया आहे त्या एरियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या जोशामध्ये प्रत्येक वर्षी होत असते। परंतु या वर्षी असं काय चित्र घडलंय की जयंतीच्या दिवशीच एक लाक्षणिक उपोषण या जयंतीच्या निमित्त ताई बसलेल्या आहेत। ताई नक्की जयंती चालू आहे, समाजाचा एवढा जल्लोष चालू आहे, परंतु तुम्ही एक लाक्षणिक उपोषणाला बसलात, नक्की काय तुमची अडचण आहे, काय सांगा? सारसबाग या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची या वेळेला 104वी जयंती आहे। पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या माध्यमातून ही केली जाते। मी स्वतः पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची माजी स्वागताध्यक्ष आहे। या संघटनेतर्फे जी जयंती केली जाते ती पूर्वापर रीतीने अत्यंत वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांनी सांगून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे केली जाते। त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, अत्यंत मानाचे पुरस्कार दिले जातात। ते मातंग समाजातील जे सन्मान्य काम करणारी लोक आहेत किंवा जे खरे फकीरा वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते पुरस्कार दिले जातात। परंतु या वेळेचा जो स्वागताध्यक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यांना पक्षीय राजकारण या पुणे शहर जिल्हा मातंग समाजामध्ये आणलं आणि अत्यंत मानाचा जो पुरस्कार आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा फार मोठा पुरस्कार आहे। तो पुरस्कार त्यांनी भाजपची नगरसेवक अर्चना तुषार पाटील यांना घोषित केला। या पुरस्काराचा हक्क आणि अधिकार फक्त मातंग समाजाच्या महिला भगिनीचा किंवा पुरुषाचा आहे आणि तो पुरस्कार हा मातंग समाजातच राहावा ही आग्रही भूमिका मी माझ्या उपोषणाच्या माध्यमातून मांडलेली आहे। त्याला वेळोवेळी समाजातील सर्व लोकांनी सांगितलं, सकाळपासून सगळे समजून सांगतात तो एकच मॉडेल भूमिकेतून जातो, तर समाजापेक्षा कोणीही मोठा नाही, म्हातारे मेल्याचे दुःख नाही पण काळ सोपवला नाही पाहिजे या भूमिकेतून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे। तुमचा विरोध बीजेपीच्या नगरसेवक आहेत म्हणून विरोध आहे काय? माझा विरोध त्या बीजेपीच्या नगरसेविका यावरून नाहीच आहे। पुणे शहर जिल्हा मातंग समाज इथे पक्ष नकोच नाहीच, म्हणजे महाविकास आघाडीचं जरी सरकार होतं तरी त्यावेळेला कुठलाही फरक पडला नाही। जे सगळे इथे येतात ते या छायाछत्रतेखाली येतात, अभिवादन करतात आणि निघून जातात। त्यांचं स्वागत करण्याचं काम स्वागताध्यक्षाचं असतं। स्वागताध्यक्ष सदा ठावरे हा स्वतःच्याच निर्णयाप्रमाणे धडाधड निर्णय घेत गेला। त्यांनी घाई पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे पुरस्कार घोषित करून टाकले। पुरस्कारावरती हक्क फक्त मातंग समाजाचा आहे आणि तो मातंग समाजालाच मिळाला पाहिजे। दुर्दैवानं त्यांनी जे नाव घेतलं त्याच्यामध्ये अर्चना तुषार पाटील या नावाशी मला काही कर्तव्य नाही, परंतु भाजपची नगरसेविका आहे। आपली ही बाई भाजपच्या कुणी बघत असतील किंवा त्या बाई बघत असतील तर त्यांना एक आवाहन आहे की या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यास तुम्ही येऊ नये आणि जर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला तर तुम्ही माझ्या मातंग समाजाच्या भगिनीचा हक्क गृहीत केलेला आहे। स्वागत अध्यक्षाच्या माध्यमातून हे गृहीत धरून पुढील रूपरेषा ठरवून तुमच्या घराच्या बाहेर आम्ही आंदोलन लावू आणि मग त्याच्या परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। हे तुमचं उपोषण इथपर्यंतच मर्यादित आहे का अजून तुम्ही याचं काय वेगळं? आम्हाला वेगळं रूप हे करायचं नाही, वाढवायचं बी नाही। आम्हाला समाज कसा चांगला राहील, समाजाची खुशी आमची खुशी। पण आम्ही जो काम करतोय 30 वर्ष झालं आम्ही समाजामध्ये काम करतोय, आम्हाला नका देऊ, आमच्या दुसऱ्या महिलांना द्या। राजकारण आणलं याच्यामध्ये, आम्हाला समाजाचं काय देणं? राजकारण आणून राजकारणच्या एखाद्या महिलेला बोलून पुरस्कार आमच्या जिद्दीव द्यायचं, म्हणजे ती काय आमच्या संघटनाची नाही किंवा आमच्या कामाची नाही किंवा काय काम केलं नाही। जर रोडच्या महिलेला जर आणून तुम्ही पुरस्कार देता आणि जी मेहनत करते महिला 30 वर्ष झालं समाजामध्ये, त्यांना काहीच नाही म्हणलं, कोणाची मिटिंग घेतली नाही, कोणाला सांगितलं नाही, आम्हाला पदर दोघींना आम्हाला कधी बोलवलं नाही मिटिंगला। मिटिंग घेऊन तुम्ही सगळ्यासमोर बोलायचं, एकजूट करायची आणि द्या ना, तुम्ही कुणाला विचारणार एकटा चालेल का समाजामध्ये? म्हणून माझी विनंती आहे, एका महिलेला देऊ नका, बाकी सगळ्याला द्या, आम्हाला बी देऊ नका, आम्हाला बी नाही पाहिजे। 2 दिवसांनी तो कार्यक्रम ठेवा, समाजाचा पुरस्कार समाजात द्या, परस्पर एकटे निर्णय घेऊ नका। सकाळी 90 वर्षाचे आमचे अंकल सोनवणे जे ज्येष्ठ समाजाचे आहेत, ज्यांनी समाजाची धुरा सगळी किंवा ह्या जयंत्या वगैरे करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे, लोकांना बाहेर काढण्यापासून समाज ओळख करून देण्यापासून त्यांनी केलेलं आहे, अशा व्यक्तीचं सुद्धा त्यांनी म्हणणं ऐकलं नाही। सकाळपासून समाज बांधव त्याला समजावून सांगतात पण नडेल भूमिकेतून तो जातोय, म्हणजे हा स्वतःला समाजापेक्षा मोठा समजायला लागलेला आहे।
आणि समाज खपून घेणार नाही. हा समाजाचा कार्यक्रम चांगला व्हावा ही आमची दृष्टी आहे. पण हा जो एकटा माणूस जर असा करत असेल सगळं समाज पास तुम्ही समाजाला विचारायचं होतं. समाज आहे आणि मोठा कार्यक्रम आहे आणि मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं केलं तर मग बाकीचं काय. तुम्ही आताच झाल्यात अध्यक्ष का काय तो त्याला पद मिळालेलं आहे. मग तो जर आता इष्टापर्यंत केलं तर वर्ष जायचंय ना. हा पुरस्कार डिक्लेअर करण्यामध्ये तुम्हाला विचारात घेतलं नाही समाजाला? कोणालाही विचारात न घेता हा पुरस्कार देण्याचा एक प्रोटोकॉल आहे. ह्या पुरस्कारासाठी पुरस्कार समिती अटेंड करावी लागते. या पुरस्कार समितीच्या माध्यमातूनच हा पुरस्कार देता येतो. परंतु सदा ढावरेंनी हा एकट्याने निर्णय घेऊन तो डायरेक्ट पत्रकार परिषदेतच घोषित केला. ही तर सुरुवात आहे. जर आपण विरोध केला नाही तर पुढे वर्षभर पण अशा घाणेरडे प्रकार होत राहणार आणि समाज खपून घेणार नाही. एका गोष्टीची आठवण मला येते. गेल्या वर्षी 1 ऑगस्टला नरेंद्रजी मोदी पुण्यामध्ये आले होते, परंतु ते गणेश मंदिरापर्यंत आले, परंतु या दिवशी एवढा मोठा जल्लोष असताना नरेंद्र मोदी इथं आले नाही. त्याबद्दल काय सांगा? नाही, आता तो नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी इथे यावं असे आमचे काही पदाधिकारी त्यांना जाऊन भेटलेले होते. तसं पत्र पण दिलेलं होतं. परंतु त्यांचा प्रोटोकॉल असा होता किंवा त्यांचा रूट जो ठरलेला होता तो लोकमान्य टिळकांच्या म्हणजे रोहित टिळकांच्या इथं जो कार्यक्रम ठेवलेला होता तो कार्यक्रम अटेंड करायचा आणि तिथून सरळ जायचं. मागच्या वेळेला वातावरण सगळं सुरळीत होतं. मागच्या वेळेचे सचिव दयानंद आडागडे होते. त्यांनी अत्यंत खंबीररित्या आणि व्यवस्थित सगळा कार्यभार सांभाळलेला होता. पण या वेळेला पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव हे तर नाममात्र थरथर घाबरतात स्वागत अध्यक्षाला. म्हणजे सचिव असून त्यांचा उपयोग नाही अशी तरा झालेली आहे. तो येऊन 10 वेळा माफी मागतोय समाजाची, परंतु एकटाच व्यक्ती स्वतः ऍटिट्यूड मध्ये जातोय. सदा ढावरे स्वागत अध्यक्ष आणि समाज खपून घेणार नाही. शेवटपर्यंत समाजापुढे कुणीही मोठा नाही. समाज सगळा एक झालेला आहे आता सध्याला. दयानंद आडागडेंनी वर्षभर केलं, त्यांचं तुम्ही सगळ्या समाजाला घेऊन केलं त्यांनी. आणि जे बडे बडे नेते येतात त्या अण्णाभाऊकडे काम बघून त्यांचं प्रेम बघून येतात, तर तुम्ही त्या कामामध्ये तुम्ही अडचण आणायला लागले एकटा माणूस. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की एका महिन्याला ते बोलतात त्या महिन्यांना कधी बाकीच्या महिन्यांना द्या. रोडच्या एखादी महिला असेल तिला दिलं तरी चालेल, आम्ही नाही, पण ती बी समाजाची असाव ना. हेच वेळ असतो जे वर्षभर आपण वाट बघतो ना की समाजामध्ये मला तुम्ही कुठं मान नका देऊ, समाजामध्ये मान द्या. महिला असो पुरुष असो कॉलर टाईट होती. समाजामध्ये महत्व असाय पाहिजे. आणि जर तुम्ही समाजामध्ये जर अशी घाण करत असाल तर असा कशाला पाहिजे कार्यक्रम पाहिजे आणि कार्यकर्ता बी नाही पाहिजे. समाज एका साईडला जल्लोष करताय आणि तुम्ही मात्र इथं बसलाय. आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा असतो, तुम्ही इथं बसलाय, काय दुःख वाटतं? कसं माहितीये का, खेदाची दुःखाची गोष्ट अशी आहे की आमचं आदरणीय वंदनीय दैवत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रत्येक लेखणीमध्ये जर बघितलं तर त्यांनी महिलांसाठी मोलाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं दुःख खंत सुद्धा मांडलेले आहे. तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली. आज मी अण्णांची छकड माझ्या एका वाक्यामध्ये सांगते की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायले. म्हणजे माझे जी ट्रॉफी आहे माझ्या समाजाची, माझ्या महिलेची, ती बीजेपी कडे स्वागत अध्यक्षांनी पळवली आणि त्याची खंत मी माझी ट्रॉफी त्यांच्याकडे राहिली असं बोलून व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आपण बघितलं की जे काही इथं जयंती उत्सव चालू आहे, हा उत्सवामध्ये एका बाजूला संपूर्ण समाज मात्र आनंदामध्ये आणि काही महिला एक समाजभूषण जो काही पुरस्कार आहे तो मातंग महिलाच मिळायला पाहिजे. त्या समाजभूषण पुरस्कारासाठी त्या लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या आहेत. हा प्रश्न कुठपर्यंत पुढे एक्सटेंड होतो ते बघणं गरजेचं आहे. मी मेघराज गवारे, तुम्ही बघत होता क्रांती न्यूज. धन्यवाद.